हरिओम. माझं नाव मंगेश सिंह खानविलकर. प्रथम जरा बोलताना चुकी वगैरे झाली तर मला माफ करा, कारण मी पहिल्यांदाच बोलतोय. ओम मन सामर्थ्य आता श्री अनिरुद्धाय नमः. मी या मंत्रांनी सुरुवात करतोय, कारण वर्धा चंडिका उत्सव आपला झाला आणि त्यानंतर जून महिन्यात माझ्यावर एक भयानक प्रसंग अनुभवाला आला. 4 जूनला मला असं सर्दीसारखं झालेलं, त्यामुळे मी थोडं दुर्लक्ष केलं आणि दुसऱ्या रविवार होता 5 जूनला, तर मला डॉक्टरकडे जाता आलं नाही. तर मी माझ्या एका मित्राकडून एक औषध घेतलं आणि घेऊन सर्दी थोडी बरी झाली. आणि त्याच आठवड्यात कसं झालं की मला असं दम लागल्यासारखं होत होतं. त्यामुळे मी म्हटलं व्यायाम करतोय म्हणून दम लागतोय, तर माझा व्यायाम तसाच मी चालू ठेवला. व्यायाम करता करताना असं जाणवलं की अजूनच दम लागतोय. त्यामुळे मी परत व्यायाम म्हटलं बंद करायचं ना, व्यायाम चालूच ठेवायचा. मग 11 जूनला आमची बापूंबरोबर मीटिंग होती. बापूंबरोबर मीटिंग असताना बापूने आम्हाला विचारलं की तुम्ही व्यायाम करता का. तर म्हटलं आम्ही करतो म्हटलं. तर नंतर परत बापूंबरोबर आमची 14 तारखेला मीटिंग होती. तर मी बापूंना असंच मीटिंग चालू झाली, मीटिंग संपली, मी बापूंना म्हणालो की बापू मला व्यायाम करताना पुष्कळ दम लागतोय. तर बापू म्हणाले हो ठीक आहे, मला माहिती आहे ते, मी तुला नंतर 2 व्यायाम सांगेन. आणि बापूने खांद्यावर हात टाकला माझ्या आणि मला म्हणाले जा, मी तुला नंतर 2 व्यायाम सांगतो. म्हणून मी त्या आलो आणि म्हटलं की बापूने आता मला सांगितलं की 2 व्यायाम तुला मी नंतर सांगणार आहे, त्यासाठी मग मी ठरवलं की व्यायाम चालूच ठेवायचा. मग मी माझा व्यायाम चालू ठेवलेला. त्या आठवड्यात झालं कसं की मी व्यायाम करतोय पण मला दम लागतोय. तर बापूंनी सांगितलं की व्यायाम करायचंच आहे, म्हणून मी व्यायाम करत होतो. मग नंतर असं आलं की त्याच आठवड्यात शनिवारी मला जास्तच त्रास व्हायला लागला की मी चालताना मला दम म्हणजे श्वास घेताना पण अडचण होत होती किंवा जिने चढलो तरी मला अडचण होत होती. मी म्हटलं तर काय करावं, काही समजतच नव्हतं. मग तसा रविवार गेला. परत सोमवारी एक 20 तारखेला आमची बापूंबरोबर परत मीटिंग होती. आणि त्या दिवशी तर एवढं वाढलेलं की मी सोमवारी आदल्या दिवशी रविवार होता, तर रविवार रात्री माझ्या बहिणीकडे आलेलो कांदवलीला. तर तिकडून येताना असं झालं की मला सकाळी ते जिनेच चढता येत नव्हते. म्हणजे जिने अर्धे चढलो आणि मी अक्षरशः बसलो की म्हटलं आता माझं संपलं. म्हटलं की मला श्वास पूर्ण बंदच झालेला, चक्कर येत होती, पोटात असं मळमळल्यासारखं होत होतं. मी म्हटलं बापूंना म्हटलं बाबू प्लीज मला फक्त घरी पोचवा, कारण मी घरी गेलो तर ओके, कारण मला रस्त्यात काय झालं तर काहीच करू शकत नव्हतो मी. मग मी त्या दिवशी काय केलं, 20 तारखेला जिने चढलो. जिने चढून कांदुली स्टेशनला ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये बसल्यावर मी विचार केला की आता ऑफिसला तर जायचंच नाही, आता घरीच जायचं. सांताक्रूजला घरी उतरल्यानंतर परत तिथे जिने चढताना मग तीच माझी हालत झाली. माझ्याकडे बाकीचे येणारे लोक बघतायत की हा काय करतोय, असं बसलाय, म्हणजे अक्षरशः माणूस दारू पिऊन असा बसतो, असं अशी माझी अवस्था झालेली. मी तिकडे थोडा वेळ असाच बसलो. नंतर परत उठलो, घरी आलो. घरी चालत येताना माझी अशी कंडिशन झालेली की मला घामाने पूर्ण हे माखलेलो. मी घरी आलो. घरी कोणी नव्हतं, कारण माझी बहीण तिकडे कांदवलीलाच राहिलेली. तर मी घरी आलो आणि एकटं शांत झोपलो, कारण संध्याकाळी परत बापूंबरोबर मीटिंग होती आमची 21 तारखेला. तर म्हटलं संध्याकाळी जाईन मीटिंगला आणि बापूंनाच सांगेन, कारण मी तेव्हा बोललो डॉक्टरकडे जाऊन तर मला काही कळणार नाही की आता मी डॉक्टरकडे कोणाकडे जाऊ. मग संध्याकाळी त्या दिवशी कसं झालं की संध्याकाळी बापूंकडे मीटिंगला गेलो. मीटिंग आमची चालू झाली. मीटिंग चालू आहे तर मी समोर बसायचो जेव्हा मीटिंग असेल, तर मी त्या दिवशी बापूंच्या लेफ्ट साईडला बसलो. तर मीटिंग चालू होताच बापू माझ्याकडे बघायचे आणि हसायचे. म्हटलं बापू आज बघतायत आणि हसतायत, म्हणजे नक्की काय समजत नाहीये. असं एकदा झालं, 2दा झालं, परत बघितलं माझ्याकडे आणि हसले. तर आणि मला तर दम लागतोच आहे, मला सारखं हे होतं. मी बापूंना सांगू कसं, कारण मीटिंग तर चालू आहे. मग बापू मध्येच असे उठले आणि बापूंनी AC फुल केली, म्हणजे जी AC ती अजून वाढवली. तर त्यांनी अजूनच मला असं त्रास व्हायला लागला की AC चालू आहे, बापू बोलतायत मला. मी असंच बापूंसमोर मी असंच दमला. बापू माझ्याकडे बघतायत असतात. मग शेवटी मीटिंग संपली. मी उठलो, बापूंच्या समोर गेलो. बापूंना म्हटलं बापू जाम त्रास होतोय मला एवढा त्रास होतो ना की मला सहन होत नाही. बापू बोलले माहिती आहे मला. बापूने खांद्यावर टाकला माझ्या, मला असं कानात जवळ घेतलं कान आणि माझ्या कानात बोलले की उद्या संध्याकाळी जाऊन सुचित दादांना भेट, मी सुचित दादांबरोबर बोलतो. तर मी म्हटलं बापू काय नाही रे, जा रे, आणि मला पाठीवरून हात फिरवला. मी रात्री घरी आलो. म्हटलं बापू म्हणाले ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. घरी आलो. त्या दिवशी मला एक वाजलेला असं रात्रीचं. मी जेवण वगैरे केलं आणि झोपलो तर रात्री 2:15च्या दरम्यान मला एक असं विचित्र स्वप्न पडलं. म्हणजे स्वप्न कसं होतं की मी असं
झोपलोय कुठेतरी, असं पाठी पूर्ण शुभ्र प्रकाश आहे, पूर्ण प्रकाश, अंगावर पांढरे कपडे आहेत, असे लखलखत आहेत त्याचं, म्हणजे तेज असं असं. आणि एक हात येतोय, म्हणजे बापूंचाच हात येतोय आणि माझे कपडे काढतायत, ते सफेद कपडे, आणि माझ्या अंगावर घाण कपडे टाकतायत. आणि असं दचकून जागा हे का स्वप्न, म्हणजे असं विचित्र की असं एकदम शुभ्र प्रकाश आणि बापू कपडे का काढतात, माझे वाईट कपडे पूर्ण पांढरे शुभ्र कपडे काढतायत आणि काळे कपडे अंगावर टाकतात. मी असं उठलो तर बघितलं तर घड्याळात 3 वाजले. बापूंनाच म्हटलं समोर की बापू काय, मला हे स्वप्न काय कळत नाही. थोड्या वेळ बसलो आणि नंतर शांत झोपलो. दुसऱ्या दिवशी मंगळवार होता. बापूंनी तर सांगितलेलं की संध्याकाळी जाऊन दादांना भेट, म्हणून मी सकाळपर्यंत ते सहन केलं तसंच. मग संध्याकाळी 6:15 वाजता क्लिनिकला आलो. तर शिवा डॉक्टरनी मला चेक केलं. शिवा डॉक्टरनी मला पहिलाच प्रश्न केला की तू सकाळी का आलास नाही. तर मी त्याला म्हटलं बापूंनी मला सांगितलेलं की संध्याकाळीच जाऊन भेट. तर म्हटलं ठीक आहे. मग शिवा डॉक्टरनी मला सांगितलं की आपण एक्सरा काढूया आणि ECG करू. म्हणून मी एक्सरा काढायला तसंच एक माळा उतरून परत तिकडे एक्सरा काढून आलो. एक्सरा काढून आल्यावर माझी ECG केली गेली. तोपर्यंत दादा आलेले. दादाने चेक केलं. दादानी ECG बघितली पण नाही. दादाने सांगितलं की मला ECG मध्ये प्रॉब्लेम वाटतोय, आपल्याला 2 दिवस ऑब्झर्वेशनमध्ये राहायला पाहिजे. मग मी दादाने विचारलं की दादा काय अटॅक्स वगैरे की नाही आहे ना. तर दादा बोलले अरे काय नाही रे, तू काय टेन्शन घेऊ नको, फक्त नॉर्मल आहे, फक्त दोन दिवस आपण ऑब्झर्वेशनमध्ये राहूया, म्हणजे बघू आपल्याला कसं काय वाटतंय. तर मी म्हटलं ओके चालेल दादा म्हटलं. तर दादा म्हणाले की आपण त्या अगोदर एकदा हरीश मेहता, डॉक्टर हरीश मेहता म्हणून आहेत कार्डिओलॉजिस्ट, आपण त्यांचं एक ओपिनियन घेऊया, तू त्यांच्याकडे जा, मी तुला चिठ्ठी लिहून देतो. दादानी शिवा डॉक्टरला सांगितलं की हरीश मेहताला फोन कर आणि कुठे विचार. तर शिवा डॉक्टरनी फोन वगैरे केला. दादाने सांगितलं की ठीक आहे जा. तर दादानी मला निघताना विचारलं की तू कसं जाणार आहेस. म्हटलं नाही मी एकटा जातो. नाही बोला एकटा जायचं नाही. दादानी सिद्धार्थला बोलून सांगितलं की सिद्धार्थ ह्याच्यावर कोणाला तरी पाठव. तर मग राजेंद्र सिंह डिंगणकरनी मला बाईकवरून नेऊन सोडलं. मी हरीश मेहतांकडे गेलो. हरीश मेहतांनी पण मला चेक केलं. त्या अगोदर डॉक्टर शिवानी सर्व सांगितलेलं होतं. त्यामुळे हरीश मेहतांना मी जेव्हा विचारलं की काय ॲक्च्युली काय प्रॉब्लेम आहे मला, की दादाने सांगितलं मला 2 दिवस ऑब्झर्वेशन. तर हरीश मेहता ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आहे, पण तुला 2 दिवस ऑब्झर्वेशनमध्ये राहायला लागेल. तर त्यांनी मला विचारलं की तू कुठच्या हॉस्पिटलमध्ये राहशील, नानावटीमध्ये राहशील की रहिजामध्ये राहशील. तर मी म्हटलं नानावटी मला बरं पडेल, कारण मी जवळच आहे. म्हणून त्यांनी मला एक लेटर लिहून दिलं. तर मी लेटर असं घेतलं त्याकडून, नंतर म्हटलं जा की तू ॲडमिट हो, मी तिथे फोन करून सांगतो, तुझे हे करतो, बुक करून ठेवतो. तर मी म्हटलं ॲडमिट होण्याअगोदर एकदा परत दादांना सांगू ना आपण की मला ॲडमिट व्हायला सांगितलं म्हणून. मी तर रस्त्यातून निघालो आणि मी असं लेटर वाचतो, तर त्यांनी ICCUचं लेटर दिलेलं मला ते समजलं की ICCUचं का दिलं लेटर, मला 2 दिवस ऑब्झर्वेशनसाठी राहायचं आहे, मी ICCU का दिलं आहे. तर म्हणजे ठीक आहे दादांना जाऊन सांगू. मग दादांना गेलो, दादांना भेटलो. दादांनी मला सांगितलं की अरे तुझ्या ह्याचा रिपोर्ट आला आहे, म्हणजे एक्सरेचा रिपोर्ट आला आहे, एक्सरेमध्ये तुला निमोनिया दाखवतो, बाकी काही नाही आहे. तर मी दादांना म्हटलं दादा प्लीज काहीच नाही ना, अटॅक्स वगैरे काही नाही. अरे काही नाही रे. तर दादाने विचारलं तू कसं चाललं आहेस. तर मी म्हटलं दादा ते सर्वेश सिंह कंटक आणि हेमंत म्हात्रे आहेत, त्यांना मी घेऊन चाल. हो बोले तू जा. आणि मी असं दरोजाकडे आलो निघायला. तर दादाने मला सांगितलं की हॉस्पिटलमधून परत आलास की मला भेटायचं येऊन. म्हटलं हो येस दादा येतो म्हटलं. आणि मी हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला तिथे मी स्वतः त्यांना देतो आहे हॉस्पिटलमध्ये की माझं डॉक्टरने दिली स्लिप दिली. तर त्यांनी वाचली. तो म्हटलं पेशंट कोण आहे. म्हटलं पेशंट मी आहे. बोलतो जाऊन पहिला बस तिकडे, पेशंट बस, त्यांना तुझ्या मित्रांना पाठव. मी म्हटलं झालं काय, मला काय झालं नाही आहे. नाही तू बस तिकडे, तुझ्या मित्रांना पाठव. तर मी जाऊन बसलो. मग त्यांनी व्हीलचेअर आणली. मी म्हटलं नाही मी येईन चालत येईन. बोलो व्हीलचेअरवरच बसायचं तू, आम्हाला अशा ऑर्डर्स आहेत, तू व्हीलचेअरवर बसत. मी म्हटलं खरोखर सांगतो मला काही झालं नाही आहे, मी नॉर्मल आहे. मग त्यांनी व्हीलचेअरवर मला बसवलं. व्हीलचेअरवर बसवल्यावर मग त्यांनी मला ICCUमध्ये घेऊन गेले. आणि तिकडे गेल्यानंतर मग मला कळलं की हे का एकदम भयानक, कोणीच नाही तिकडे, पुन्हा शांत, कपडे काढले सर्व, ते असं ह्याच्यावर लावलं, मला ते मास्क लावलं व्हेंटिलेटरचं. मी म्हटलं झालं काय, मला 2 दिवस ऑब्झर्वेशनमध्ये राहायचं आहे, हा काय प्रकार समजत नव्हता. मग असा मंगळवार गेला, बुधवार झाला, डॉक्टरांना निदानच समजत नव्हतं. डॉक्टर रोजच्या रोजून माझे ECG करायचे. तो डॉक्टर बोलायचा की नाही मला ECG, हरीश मेहता सांगायचं मला ECG मध्ये प्रॉब्लेम आहे, जे दादाने सांगितलेले ते तर त्याला निदान समजत नव्हतं. मग नंतर असं झालं की 2 दिवसात माझ्यासमोर बिल आलं. 2 दिवसाचं बिल काहीतरी 60,000 झालेलं. मी म्हटलं अरे काय 2 दिवसातच मला चांगला फाळका दिला. नंतर झालं कसं की त्यांनी अजून एक सांगितलं की आपण CT स्कॅन करून घेऊया. तर त्यांनी असं सांगितलं ना की CT स्कॅन केलंच पाहिजे. त्यांनी सांगितलं की CT स्कॅन केलेलं बरं आहे, जर तुमच्यावर आहे तुम्ही सांगा. आणि CT स्कॅनचे त्यांनी काहीतरी 15,000 सांगितलेले. मी म्हटलं आधीच 60,000 झाले आहेत, त्यातून परत अजून 15,000. तर मी नाही
खरं कसं आहे की माझी परिस्थितीच नव्हती तशी, कारण काय मी हॉस्पिटलमध्ये होतो, माझी बहीण होती फक्त, आणि तिला ती पैशाची बंदोबस्त करणार कुठून हे मला पहिला प्रश्न होता. मी तिला विचारतो पैशाचे बंदोबस्त कुठून झाले, ती म्हणले ना झाले, हे श्रीनी वगैरे सर्वांनी केलेत पैशाचे बंदोबस्त. म्हटलं आता एवढं बिल झालं आहे, तर मी म्हटलं श्रीला, म्हटलं श्री तू एकदा दादांना विचारून घे की सिटी स्कॅन केलं पाहिजे का. श्री बोला ठीक आहे मी बोलतो. तर डॉक्टरला मी विचारलं की डॉक्टर आता ICU राहण्याची काय गरज आहे का. तो काय गरज नाही, तू नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट हो. त्यांनी तसं लिहून दिलं. 23 तारीख होती, 23 जून होती, गुरुवार होता. त्या दिवशी सकाळी मला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. मी म्हटलं चला सुटलो आता बरं झालं, म्हणजे 2 दिवसात मला सोडतील. त्या दिवशी झालं कसं की त्या दिवशी मला दुपारनंतर अशी थोडं हे व्हायला लागलं, म्हणजे असं गुरगुर इथे लागलं झालं की मला श्वास घेताना थोडं हे व्हायचं. मी म्हटलं असेल औषधाने बरं होईल. मग मला संध्याकाळी 6:15च्या दरम्यान एक नर्स आली त्या वॉर्डची, आणि तिने मला ह्या बोटात इंजेक्शन दिलं इकडे. तर इंजेक्शन देताना मला त्या दिवशी पहिल्यांदाच दुखत होतं. आता मला 2 दिवस इंजेक्शनच चालू होते, तर तेव्हा असं वाटलं. पण त्या दिवशी एवढं दुखत होतं ना मला की मी त्या नर्सला म्हटलं की मला जाम दुखतंय, म्हटलं मला जाम पेन होतंय, तू देऊ नको इंजेक्शन. तर तिने मग ते इंजेक्शन दिलं नाही आणि ती निघून गेली. निघून गेल्यावर ती गेली असेल आणि मला 5 मिनिटानंतर असं पूर्ण गरगरल्यासारखं झालं. गरगरल्या मी म्हटलं होतं काय, पोटात मळमळते आहे. आणि मी बेडवर असं फ्लॅट झालो, झोपलो. आणि एक 15 मिनिटासाठी मला काहीच कळत नव्हतं मी कुठल्या विश्वात आहे काय. एक 15 मिनिटानंतर जाग आली मला. जाग आल्यानंतर मी बघितलं तर मी म्हटलं कुठेतरी घरी शांत झोपलो असेल, बघतो हॉस्पिटलमध्ये परत. आणि ते नर्स वगैरे मला उभे आहेत, सर्व ते हे करतायत. तर त्यांनी म्हटलं नाही काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला, तुम्ही जेवून वगैरे घ्या, तुम्ही जेवून घेतलं नसेल त्यामुळे ते झालं असेल. तर त्या अगोदर झालं कसं, मला 2 दिवस ICU असल्यामुळे मला काहीच करता आलं नव्हतं. आणि बापूंनी सांगितलेलं की पंचमुख हनुमंत रोज वाचायचं, परत मातृवाचलेला अध्याय वाचायचा, परत अंजनावाचा वही अनिरुद्ध पौर्णिमेपर्यंत पूर्ण करायची होती, हे बापूंनी सांगितलेलं होतं. आणि ते मला करणं भाग होतं. तर मला 2 दिवस गॅप पडलेलं. परत दादानी सुंदरकांड वाचायला सांगितलेलं रोजच्या रोज 50 ओव्या. ह्या गोष्टी 2 दिवसात काहीच झाल्या नव्हत्या माझ्या. तर मी सकाळीच जनरल वॉर्डमध्ये आल्यावर मग बहिणीला म्हटलं की आज ना सर्व घेऊन ये, मला आज करायचंच आहे सर्व कंप्लीट. कारण तो आठवड्यात मला कंप्लीट करायचं हे मला सुचित दादांनी सांगितलेलं की आठवड्यात सुंदरकांड कंप्लीट करायचंच. आणि ते मी रोजच्या रोज करत होतो. तर तिला म्हटलं आज घेऊन ये. तर दुपारी ती घेऊन आली. मी ते चक्कर येण्याअगोदर मी एक अध्याय वाचला, अंजनावती वही वाचली. आणि त्या दिवशी मी उपासनेचं पुस्तक आपलं क्लेश निवारक आहे, मी त्या दिवशी काय मनात आलं माहीत नाही माझ्या, आपण बापूंची उपासना करूया, आपण केव्हाच करत आज क्लेश निवारक वाचूया. आणि मी त्या दिवशी क्लेश निवारक पूर्ण वाचलं आणि हे आपलं पंचमुख हनुमंत कवच वाचलं. आणि नंतर मग परत हे झालं, मी चक्कर येऊन ओके झालो. मग मला बहीण पण म्हणाल की अरे तू काय खाल्लं नसेल ना म्हणून तुला चक्कर आली असेल, काय नॉर्मल आहे. मग मी जेवण वगैरे केलं. त्यानंतर असं झालं की ती नर्स आली, तिने इकडची सुई काढून इकडे टाकली ह्या हातात, की बोलली ती आऊट गेली असेल म्हणून तुला दुखते आहे, आपण ह्या ह्याच्यात इंजेक्शन देऊया. मग इकडे सुई टाकली तिने आणि तिने इंजेक्शन दिलं. म्हटलं आता तिला मी सांगतो की आता दुखलं नाही मला, आता ओके. आणि ती गेली असेल आणि मी आता म्हटलं की आता थोडं बसू आणि परत काहीतरी बापूंचं आपण वही वगैरे लिहू. आणि मी असं बसलेलो आणि थोड्या वेळा असं मला वाटलं की बहिणीला म्हटलं मला जरा पाणी दे, मला पाणी प्यायचं आहे. म्हणून मी पाणी पिण्यासाठी घेतलं. पाणी पिताच मलाच कळलं नाही की मी केव्हा पाठी पडलो. माझा पूर्ण कंप्लीट बॉडी अशी ही झालेली की माझा श्वास असा चालू होता. म्हणजे मी एवढंच बोलतोय, माझा हा पोर्शन चालू आहे, माझा हा राईट साईडचा डोळा तर कंप्लीट बंद झालेला, कारण मला दिसतच नव्हतं. मला लेफ्ट साईडचा डोळा चालू होता. तर डॉक्टर यायचे, माझ्या बहिणीला विचारते की इसको कुछ प्रॉब्लम था क्या, इसको बचपन में कुछ हुआ था क्या, कुछ इसको बचपन में चक्कर आके मिगरीचा वगैरे काय प्रॉब्लेम होता काय. तर बहीण बिचारी बोली ना एकदा लहानपणी तो पडलेला. हां मग लिहून ठेवा तुम्ही इकडे, ह्याला हा प्रॉब्लेम होता, ह्याला पहिल्यापासून प्रॉब्लेम, हा लिहा तुम्ही. तर बहीण बोलते तुम्ही लिहिण्यापेक्षा तुम्ही त्यावर उपचार करा ना. तो उपचार काय करतच नव्हते ते. तर झालं कसं की मला काय कळत नव्हतं. मी फक्त त्यांना बोलत होते काहीतरी मला वाचवा, म्हणजे मला काहीतरी ट्रीटमेंट जातो. डॉक्टर ते विचारत नव्हता. तर माझ्या बहिणीला त्यांनी साईडला घेतलं. तो म्हणतो मला ह्या डोळ्यांनी दिसत होतं, कारण हा डोळा कंप्लीट बंद झालेला माझा उजवा डोळा. मला उजव्या डोळ्याने काही दिसत नव्हतं. डाव्या डोळ्यांनी मला दिसत होतं की तो बहिणीला सांगत होता असं लेफ्ट साईडला की तुम्ही तुमच्या रिलेटिव्हला बोलवा, आम्ही गॅरंटी देत नाही याची, की आम्ही सांगू शकत नाही केव्हाही काही होऊ शकतं, तुम्ही तुमच्या रिलेटिव्हला बोलवा. आणि हे मला दिसते. आणि त्याच क्षणी माझी अशी थोडं हे व्हायला लागलं की मी बोलायला फटकन बापूनच बोल, बापू हे काय म्हटलं की एवढ्या लवकर म्हटलं असं नाही. म्हणजे मला बोलायची ताकद नव्हती, तर माझं मंत्र चालू होतं आणि मी बापूंना मनातल्या मनात बोलतो की बापू एवढ्या लवकर प्लीज, बापू एवढ्या लवकर नाही जायचं. मला वाटलं नाही जे घडलं ते सांगते काय असं होतं ना की मी बापूंना बोललो बापू प्लीज. तर मला
त्या अंधार, पूर्ण अंधार झालेला माझ्या ह्याच्यात. मला बापू दिसत नाहीत. म्हटलं बापू दिसत नाही, बापू तुमच्यावर बोलतोय, बापू बापू प्लीज एक चान्स द्या, एक चान्स. आणि झालेलं कसं की ज्या दिवशी मीटिंग होती आमची 21 तारखेला, त्या दिवशी मीटिंगमध्ये बोलता बोलता बापू माझ्याकडे बघायचे आणि बोलता बोलता बापूने अचानक विषय काढला, अरे मरायचं ना तर मरायचं शानमध्ये मरायचं. हे असं म्हणजे तरी कुत्र्या मुंग्यासारखं मरायचं नाही, मेल्यानंतर असं बोललं पाहिजे की हा गेला बघा, हा गेला चांगला, असं मरायचं बोलले शानमध्ये. तुम्ही बापूंना बोलतो बापू हे काय मरण आहे. म्हटलं मग मरायचं तर असं मरण की काहीच मी केलं नाही. की आत्ता तर कसं झालेलं की आता एखादं काम मिळालेलं, बापूंच्या सानिध्यात आलेलो, बापूंबरोबर आमचं हे होतं, आणि बापू बोललं एवढं लवकर पाठवत आहे. म्हटलं बापू प्लीज, म्हटलं बापू एक चान्स द्या. म्हटलं तर बापूच का मला दिसत नाही. म्हटलं बापू तुम्हीच म्हणालात, परत सुचिदादा मला म्हणालेत की तू परत येऊन मला भेट म्हणून. म्हटलं हे असं कसं होतंय. म्हटलं बोल काय म्हणजे काय हे बोल काहीतरी विचित्र घडतं. आणि तोपर्यंत मला ती लोक शिफ्ट करत होती, आणि तोपर्यंत हा माझा डावा डोळा पण बंद झालेला. डावा डोळा बंद होऊन माझी अशी भुव्या डोळा पूर्ण वरती गेलेला. तर मी बापूंना म्हटलं की अहो प्लीज की तुम्ही मला एक तर भेटा तरी किंवा दिसा तरी, मला का दिसत पण नाही, पूर्ण अंधार झालाय. म्हटलं हे का विचित्र, म्हणजे आता विचित्रच घडते. मग झालं असं की मला शिफ्ट करतायत. एक 8:15 वाजता ही गोष्ट 8:15 वाजता ही गोष्ट चालू झालेली. एक 8:15च्या दरम्यान चालू झालेली. मला एक त्यांनी 9:45-10 पर्यंत शिफ्ट केलं. मला ICU मध्ये परत त्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. तर शिफ्ट करताना मी म्हणजे बापूंना म्हटलं की बापू, कारण बोलायची तर माझी ताकदच नव्हती, कारण मी फक्त ओम मनसामोर चालू आहे आणि माझ्या डोक्यात विचार चालू की बापू प्लीज एक चान्स द्या, एक चान्स द्या, मला तुमचं काम करायचं. म्हटलं मला काहीतरी करायचं, काहीच नाही केलं. म्हटलं की मी तुम्हाला, तो तेव्हाच बापूच विचार होते. तर मी तेच म्हटलं की बापू तुम्ही दिसत का नाही मला. मग नंतर एक क्षणाला असा विचार केला की ठीक आहे बापू तुमची इच्छा, ओके चालेल. म्हटलं आता जाऊया. म्हटलं असा. आणि नाही शेवटी तेच, कारण मग म्हटलं चला आता जातोय तर मग तेव्हा तरी दर्शन द्या. तर तेव्हा पण काय दिसत नाही. आणि मी आपला फक्त नाही, अशी परिस्थिती अशी होती की मला असं एकतरी ठीक आहे आता जातोय सोडा, कारण माझा मी असंच करत होतो. हा फक्त मी म्हटलं आता कोणीतरी येऊन मारा आणि मला हे कर. मग तोपर्यंत मला त्यांनी ICU मध्ये शिफ्ट केलेलं. ICU मध्ये शिफ्ट केल्यानंतर डॉक्टर आले, डॉक्टरांनी चेक केलं. मग मला ते ॲक्च्युली झालं कसं होतं, माझा BP 40च्या खालती आलेला. आणि जेव्हा 40च्या खालती येतो तेव्हा माणूस जिवंत राहत नाही, हे फॅक्ट आहे. डॉक्टरने सांगितलं मला की जिवंत राहू शकत नाही, तो गेलेलाच असतो ऑलमोस्ट, म्हणजे ऑलमोस्ट पोचलेलाच असतो. मग ते झालं. मला डॉक्टर आले, डॉक्टरांनी माझा BP ते हाय करण्याचं वगैरे इंजेक्शन दिलं. डॉक्टर हरीश मेहता स्वतः आले. हरीश मेहताने आले आणि नंतर हरीश मेहता की उद्या CT स्कॅन करायचं तुझं, तू काही करू नको, आपण सर्व करू म्हणून म्हटलं त्याने. मग दुसऱ्या दिवशी माझं CT स्कॅन केलं. CT स्कॅन केल्यानंतर असं निदर्शनात आलं की मला पल्मनरी थंबो इम्बोलिझम झालेलं, म्हणजे माझ्या फुफ्फुसामध्ये गाठ झालेली रक्ताची, आणि त्याच्यामुळे हा पूर्ण प्रकार घडलेला. आणि असं असतं की ह्या केसमध्ये माणूस एक दिवस जिवंत राहू शकतो. आणि मी बापूंना विचारल्यानंतर 14 तारखेला विचारल्यानंतर 23 तारखेपर्यंत माझे किती कमीत कमी 1 आठवडा गेलेला. मी 1 आठवडा कोणी डॉक्टर नव्हतं, काही नव्हतं मला ट्रीटमेंट. एकतर 20 तारखेपर्यंत तरी डॉक्टर नव्हतं. बापूने मला 21 तारखेला पाठवलेलं दादांकडे. त्यानंतर मला ट्रीटमेंट, म्हणजे त्या ह्याच्यात मी जिवंत कसं राहिलो हे बापूंनाच, कारण ते बापूंमुळेच, कारण ते बापूच करू शकतात, दुसरं कोणी करू शकत नाही. कारण किती म्हणजे म्हटलं ना आपण की शक्य असेल तर डॉक्टर करतो, तर अशक्य असेल तो फक्त बापूच करतो, तो आणि तोच करू शकतो. आणि हे माझ्या बाबतीत त्यांनीच केलेलं आहे. कारण का जेव्हा जेव्हा त्यांनी मला बापूंनी असं 2दा आता खांद्यावर आठवलं, अरे जा रे काय टेन्शन नाही, म्हणजे असं वाटतं की बापू बोलले आहेत ना, मग काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. मग झालं असं की मला पल्मनरी थंबो इम्बोलिझम झालं, म्हणजे ती गाठ माझ्या फुफ्फुसात झाली. जर बाय चान्स ती गाठ माझ्या हृदयाच्या रक्तवाहिनीत झाली असती तर मला अटॅक आला असता, आणि तीच गाठ जर माझ्या मेंदूच्या रक्तवाहिनीत झाली असती तर मला पॅरालिसिस झालं असं, मी कायमचा जागेवर बसलो असो. म्हणजेच हे समजायचं की आपल्या सद्गुरूचं म्हणजे मायासाठी बापूंनी एवढं मोठं हे केलं की मला की म्हणजे गेलेलं शब्दच माझ्याकडे नाही आहेत, मी काही बोलू शकत नाही त्या गोष्टीवर. नंतर असं आलं की मला 90,000चं इंजेक्शन देण्यात आलं. तर ते इंजेक्शन देताना मला कोणी सांगत नाही आहे की मला आजार काय झाला आहे. हॉस्पिटलमध्ये मी भरती आहे, तर मला कोणी जेवढेही भेटायला येतात मी त्यांना विचार मला झालं काही आहे, मला एक तर सांगा अटॅक आला आहे किंवा काय, ते कोणीच काही सांगत नव्हतं मला. काय नाही रे तू ओकेस मस्त आहे. मग मला 90,000चं इंजेक्शन देण्यात आलं. तर इंजेक्शन देण्याआधी मला
6 तास लागणार होते त्या इंजेक्शनला. तर ते इंजेक्शन देण्याआधी मला ती डॉक्टर येऊन म्हणाले की तुम्हाला आम्ही इंजेक्शन देतोय, तर ते इंजेक्शन देताना तुमच्या अंगातून कुठूनही ब्लडिंग होऊ शकतं, म्हणजे तुमच्या नाकातून होऊ शकतो, डोळ्यातून होऊ शकतो, कुठूनही. फक्त ब्लडिंग झालं की आम्हाला सांगायचं तू. 6 तास ते लागणार तिने सांगितलेलं. इंजेक्शन दिलं, माझं सारखं नामस्मरण चालू होतं, ओम मन सामर्थ्य श्री अनिरुद्धाय नमः, एवढंच नामस्मरण चालू होतं. बाकी इंजेक्शन झालं, इंजेक्शन नॉर्मल झालं, 6 तासानंतर पूर्ण ओके झालं. तर त्या दिवशी असं घडलं की त्या दिवशीच काहीतरी शुक्रवार होता, त्या दिवशी संध्याकाळी अमित सिंह चव्हाण म्हणून आहेत आपले, माझा मित्र आहे बलमधलाच. तर तो बापूंना सेकंड फ्लोअरला भेटला. तर त्यांनी सहज बोलता बोलता बापूंना की बापू मंगेश सिंह आता ओके आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर बापू त्याला काहीच बोलले नाही, फक्त एवढंच बोलले की बच गया साला, एवढं बोलून निघून गेले. तर मला दुसऱ्या दिवशी अमित मला बोलतो, अरे बापू असं असं बोलले. बोललो बापू असं असं बोललोय म्हणजे नक्की माझ्यावर ते बरोबर घडलं जे काय घडलं ते. कारण माझ्यावर घडलं मी कोणाला सांगू शकत नाही, कारण मला कोणावरच बोलायला देत नव्हते की मला काय झालंय मला सांगायचं ना. तर मला तिथे सांगून ठेवलेलं डॉक्टरने, की डॉक्टरांनी आमच्या माझ्या मित्रांना सांगून किंवा सर्वांना घरातल्यांना सांगून की ह्याच्यावर कोणी जाऊन बोलायचं नाही, फक्त याला बघायचं आणि तुम्ही निघून यायचं. त्यामुळे मी ज्यांना विचारतो की मला झालं काय, नाही तुला काय ना झालं रे, ओके आहेस तू. मग अमित मला येऊन दुसऱ्या सांगतो, अरे बापू असं बोलले बच गया साला, म्हणजे मी खरंच गेलेलो म्हटलं. आणि त्याच दिवशी सुचितदादांनी श्रीधर सर देसाई आणि विक्रांतसिंह देसाई यांना बोलून, म्हणजे दादांनी क्लिनिकला बोलवलेलं आणि त्यांना सांगितलं दादांनी. मग मला हे केव्हा कळलं, जेव्हा मी डिस्चार्ज मिळाला तेव्हा मला विकीने सांगितलं. पण सांगतो ना की हॉस्पिटलमध्ये मी जेव्हा होतो आणि हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट झालो तेव्हा माझी परिस्थिती अशी होती की मी म्हटलं आता बाहेर गेल्यावर आपलं आयुष्य हेच झालं. म्हटलं काय आता मी परत रिकवर होईन की नाही काहीच सांगू शकत नव्हतं. पण ज्या मला डिस्चार्ज दिल्यानंतर सुचितदादांनी जर सांगितलेलं की तुम्हाला येऊन परत भेटायचं, तसं मी 1-2-3 दिवसांनी सुचितदादांना भेटायला गेलो. जसं कॅबिनचा दरवाजा उघडला दादांचा कॅबिनचा दादांनी गेल्या म्हटलं ये बस, काय कसं वाटलं वरती, काय हात लावून आलात तुम्ही, कोण दिसलं की नाही. आता मी दादांना काय सांगणार, कारण दादा तेव्हा तिकडे होते. तर मी दादांना अजून काय सांगणार की दादांना मी काय बोलू शकलोच नाही, की मी दादांसमोर काय बोलणार, कारण त्यांनीच तो मला अनुभव दिलाय. कारण त्यांना ते माहिती आहे जे काय घडलं ते त्यांना माहिती आहे, कारण ते होतेच तिकडे. मग मी त्यांना काय फक्त दादानी ठीक आहे म्हटलं. नंतर मग दादानी मला सांगितलं की 1 महिना काहीच करायचं नाही, तू घरातून बाहेर पण पडायचं नाही, कंप्लीट आराम करायचा. 1 महिन्यानंतर मला येऊन भेटायचं. मला येऊन भेटल्यानंतर मी तुला सांगितलं की सेवा करायची की नाही किंवा मीटिंग चालू करायची की नाही. तर म्हटलं ठीक आहे. मग 1 महिन्यानंतर तोपर्यंत मला बापूंचं दर्शन पण नव्हतं, कारण मी दादांना असं पण सांगू शकत नाही की मला बापूंचं दर्शन घ्या. दादानी सांगितल्यामुळे सांगितलं बस, ती फायनल. मी 1 महिन्यानंतर परत दादांना भेटायला आलो. दादांना विचारलं की दादा, आणि गुरुवारच होता, दादा म्हटलं आजपासून सेवेला जाऊ का. दादा बोलले बिंदास, काय प्रॉब्लेम नाही. आणि मीटिंगचं दादा काय करू, दादा बोलले बिंदास मीटिंग चालू कर. मग दुसऱ्या दिवशी सोमवारी मीटिंग होती बापूंबरोबर. मीटिंगला गेलो. म्हटलं आता बापूंना मी काय म्हणणार ना की बापूंनी बघितलं असं बसले, मग आपण असं बोलवलं इकडे रे. म्हटलं काय रे डॉक्टरनी काय सांगितलं. म्हटलं ना डॉक्टरने सर्व व्यवस्थित सांगितले. मग काय औषध वगैरे काय दिलं. म्हटलं बापू मला ती वॉर्फिन म्हणून गोळी दिली, ती घ्यायला सांगितली मला. ते रक्त पातळ झाल्यामुळे ती वॉर्फिन घ्यायला लागते. तर म्हटलं हो घ्यायचं. तर बापूने सांगितलं की बस. मी उभ्या जसं बोलवतो बापू बस. बापूंच्या मी मांडीवर आठवून असं बसलो. तर बापूंना म्हटलं बापू जे काय घडलं ते मला जाम भीती वाटते. कारण झालंच होतं तसं की मी सुचितदादांकडे गेलो, सुचितदादांना भेटलो, तर मला सांगायचं सुचितदादांना की दादा मला भीती वाटते ह्या गोष्टीची, की जे काय घडलं त्याची माझ्या म्हणजे मला रिमाइंड होतं, मला आठवण यायची सारखी की जे काय घडलं. आणि मला ते मग असं हे व्हायचं. तर मला सुचितदादांना सांगताच येत नव्हतं, कारण मी विसरून परत बाहेर यायचो. मग त्या दिवशी बापूंना म्हटलं बापू जे काय घडलं ना ते मला जाम त्रास होते. बापू बोलले काही घाबरायचं नाही, मी आहे बोललो तुझ्याबरोबर. बापू बोलले की तुझा हात दे. माझा उजवा हात घेतला बापूने, बापूंचा हात दिला. बापू बोलले दाब, तुला जेवढा दाबता येईल तेवढा दाब. मी बोलले दाब जेवढा दाबता येईल. बापूने डोक्यावरून हात फिरवला. बोलले काही प्रॉब्लेम नाही, मी तुझ्यावर आहे. आणि त्या दिवसानंतर सांगतो ना, त्या दिवसानंतर जी भीती गेली आहे ती मला आता अजिबात आठवत नाही की मला असं काय झालेलं म्हणून. नाही फॅक्ट आहे हे खरं, की मला त्या दिवसानंतर आता अजिबात असं आठवत पण नाही की मला असं काय झालेलं आणि मी एवढं अनुभव घेऊन आलो आहे. मग तेच बापूने मला सांगितलं की त्यानंतर बापूने सांगितलं की आता व्यायाम तू करायचं नाही. मी जेव्हा सांगितलं तेव्हाच व्यायाम करायचा. त्यामुळे आता तर व्यायाम नाही आहे. तर झालं कसं की आमची अशी मीटिंग चालू होती. तर बापूने मला सांगितलेलं की अगोदर की तू व्यायाम म्हणजे कोण व्यायाम करतात. मग आम्ही व्यायाम पण चालू केला आणि मी शिवाजी पार्कला जायचो राऊंड मारायला.
की शिवाजीबाग कंप्लीट राऊंड मारायचं असं मी ठरवलेलं की आपण स्टॅमिना वगैरे जरा इम्प्रूव्ह करायचं. तर एक जण आमच्या मीटिंगमध्ये तसा सहज बोला की बापू हा ना शहाणपणा करायचा, बोलतो शिवाजीबागला राऊंड मारायला जायचा, त्यामुळे हा ना लवकर यांनी नंबर काढलेला वरचा. तर म्हणजे असं सहज बोलून गेला मस्करीत. तर बापू म्हटले की ओके शिवाजीबागला यायचंस, बोला बरं झालंस, म्हणजे तू जो व्यायाम केलास जो राऊंड मारलास त्याच्यामुळे तुझी परिस्थिती कंट्रोलमध्ये आली. जर तू व्यायाम केला नसस बापू म्हणाले तर तुझी परिस्थिती भयानक होती बोलले. तर मग तो बोला की नाही बापू हा तर गेलेलाच. बोले बापू बोले चान्सच नव्हतं, असं होणारच नव्हतं बोले, हे शक्यच नव्हतं. म्हणजे बापू स्वतः सांगतात की होणारच नव्हतं, मग आता काय पुढे आपण बोलणार. बापू म्हटलं बापू हरिओम म्हटलं. नाही कसं असतं की तो एकच आधार आहे, कारण माझ्या आयुष्यात घडलं तसं, कारण माझ्या आयुष्यात मी आणि माझी बहीण आहोत, आम्ही दोघंच आहोत. आम्हाला कोणी असं दुसरं, आणि माझ्या सख्या 4 बहिणी आहेत, म्हणजे 5 बहिणी मला आहेत. तर आता आम्ही दोघं जणच राहतो, मी आणि माझी बहीण. आई माझी डिसेंबरला ऑफ झाली, त्यामुळे आम्हाला असा आधार असा कोणीच नाही. वडील तर अगोदरच ऑफ झालेले. आणि झालं कसं की माझ्या आईचं मी विधी बापूंच्या पद्धतीने केले म्हणून सर्व रिलेटिव्ह नाराज झाले, त्यामुळे ते लोक यायचे पण बंद झाले आमच्याकडे. मी तसं सुचितदादांना पण सांगितलेलं, दादाने मला सांगितलं की आपल्याला काळजी करायची गरज नाही, आपण आपल्या मार्गाने जायचं, हे दादांचं वाक्य होतं. मग त्याच मार्गावर राहील. त्यामुळे आम्ही दोघंच मग शेवटी आधार बापूंचाच होता. आणि बापूंना माहिती असतं केव्हा घडणार आहे काय घडणार आहे ते. त्यांनी 6 महिन्या अगोदर बरोबर त्यांच्यावर घेतलं, सर्व प्लॅनिंग करून त्यातून बाहेर काढलं. हा बापूंचाच, कारण तोच एक आधार आहे. आपण दुसरं आता काय कसं, मी त्या विषयावर जास्त बोलू शकतच नाही. शेवटी एकच बोलेल की बापू आपला बाप आहे, तो आपल्या मुलांना बरोबर सांभाळतो. मी एक असं बोललो मला अनुभव लिहायचा होता, कृपा सिंधूला द्यायचा होता. मी लिहिता एक असं एक शायरी लिहिली सहज माझ्या ह्याच्यात, बापूंच्या ह्याच्यावर. फक्त एक, जीने मरने का डर किसको, जीने मरने का डर किसको, जीना तो बापू ने सिखाया. जीने मरने का डर किसको, जीना तो बापू ने सिखाया. मौत आती है तो आने दो, मौत आती है तो आने दो, इसको तो एक दिन आना है. मौत आती है तो आने दो, इसको तो एक दिन आना है. हम तो खुश नसीब है, हम तो खुश नसीब है, कुछ ऐसा करके जाएंगे. हम तो खुश नसीब है, कुछ ऐसा करके जाएंगे. मौत आने से पहले खुद बापू हमें लेने आएंगे. मौत आने से पहले खुद बापू हमें लेने आएंगे. हरिओम.